आहे। मोदी सरकारचे काल बजेट सादर झालं आणि त्यानंतर संपूर्ण सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या भावात प्रचंड मोठी घसरण व्हायला सुरुवात झाल्या। आता ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे अशा सगळ्या लोकांच्या आनंदात आता प्रचंड वाढ झाली आहे। काल देशाच्या अर्थमंत्री आता निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं। 2026चा अर्थसंकल्प सादर केला। त्यानंतर सोन्याच्या भावात प्रचंड प्रमाणात घसरण व्हायला सुरुवात झाल्या। पण आज जितकी घसरण झाली आहे की याआधी कधीच इतकी घसरण झाली नव्हती। कालच ग्राहक प्रचंड त्या ठिकाणी खूप आता दुकानासमोर सोन्याच्या जमा झाले होते, पण आज अक्षरशः ग्राहकांनी पेढेच वाटले आहेत। 2026 मधला जानेवारी महिना संपून गेला, फेब्रुवारी महिना सुरू झालाय आणि नेहमीप्रमाणे आता फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर या ठिकाणी करण्यात आला। या अर्थसंकल्पात गोरगरीब जनतेसाठी प्रचंड निधी या ठिकाणी दिलाय, पण सोन्याच्या बाबतीत एक असा मोठा या ठिकाणी निर्णय घेऊन टाकलाय की ज्यामुळे सोन्याचे भाव अक्षरशः 20 ते 25 वर्षे जेवढं काही कमी झाले नव्हते तेवढं फास्ट प्रमाणात या ठिकाणी एका दिवसात आता कमी झाले आहेत। अक्षरशः सोन्याच्या किमती जमिनीवर आदळल्या आहेत। सोन्याच्या भावात याआधी कधीच इतकी घसरण झाली नव्हती। आज जे जर तुम्ही 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे जर त्या ठिकाणी दुपारचे दर जर त्या ठिकाणी बदलून आलेले पाहिले तर तुमच्या डोळ्यावर स्वतःचा विश्वास बसणार नाही। कदाचित तुम्ही सकाळी पेपरला टीव्हीला मोबाईलवर सकाळचे 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचे दर पाहिले असतील, परंतु इतिहासात त्या ठिकाणी पहिल्यांदाच दुपारी 3 वाजता दुसऱ्यांदा दर नवीन जाहीर केलेत। जे जर तुम्ही पाहिले तर 100% तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 दिवसापासून सोन्यामध्ये प्रचंड घसरण होत चालल्या। काल अर्थसंकल्प या ठिकाणी सुरू झाल्यावर भयानक घसरण सोन्याची झाली, पण आज जेवढी घसरण झाल्या याचा कोणी सुद्धा विचार केला नव्हता। 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी जे सोनं 5,000 रुपयांनी पहिल्यांदा घसरलं, दुसऱ्या दिवशी 10,000नी घसरलं आणि तिसऱ्या दिवशी आता चक्क 20 ते 25,000 रुपयांनी सोन्याची घसरण झाली। पण आज इतके त्या ठिकाणी सोनं इतक्या प्रमाणात घसरलंय जे आता पहिल्यांदाच या ठिकाणी इतकं जास्त या ठिकाणी एका दिवसात घसरलंय। आता हे पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला आनंदाचं त्या ठिकाणी वर्ष होणार आहे। सगळे रेकॉर्ड आज सोन्याने तोडून टाकलेत। अर्थसंकल्पात सोन्याविषयी असा क्रांतिकारी निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला, त्यामुळे सोन्याच्या बाजारात अक्षरशः त्या ठिकाणी भाव घसरलाय। पहिल्यांदाच या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून 2दा भाव जाहीर होते। सोन्याचे भाव सकाळी 7 वाजता जाहीर होत असतात, परंतु 2दा इतिहासात पहिल्यांदाच भाव जाहीर झाले। 3 ते 3.5 दरम्यान दुसऱ्यांदा एकदा 18 कॅरेट 24 कॅरेट 22 कॅरेट सोन्याचा भाव या ठिकाणी जाहीर झालाय। दुसऱ्यांदा भाव जो जाहीर झालाय तर या ठिकाणी आता आज मार्केट जबरदस्त खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी आता भाव जाहीर झालाय। आता एक अर्थसंकल्पात क्रांतिकारक निर्णय या ठिकाणी मोदी सरकारने घेतल्यामुळे खरे आज जे सोन्याचे भाव आहेत तर ते कमी झालेत। जे इतके भयानक भाव कमी होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे अमेरिकेवर घेतलेला निर्णय। पहा, या ठिकाणी 2-5 रुपयांनी सोनं या ठिकाणी नेहमी कमी व्हायचं, पण आज इतकं प्रचंड कमी सोनं व्हायचं कारण काय तर मोदी सरकारने आता एक करून दाखवलंय। अमेरिका तोंडावर आपटल्या जेव्हा मोदी सरकारने हा निर्णय घेतला आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात सोन्याची घसरण सुरू झाल्या। भारताचा संपूर्ण जगात धबधबा त्या ठिकाणी सोन्याबद्दलचा होता। अमेरिकेचे वर्चस्व कमी करून भारताने सर्वात मोठा निर्णय घेतलाय आणि त्याचा परिणाम आज सोन्याच्या किमतीवर या ठिकाणी जाणून गेलाय। म्हणजे मागील 1.5 वर्षापासून सोन्याचे भाव अक्षरशः गगनाला या ठिकाणी भिडले होते, पण आज अर्थसंकल्पात या ठिकाणी जी काय आता तरतूद करण्यात आली त्यामुळे आज सोन्याने जी काय आता वरचढ दाखवली होती 8 दिवसांच्या पाठीमागे ती आता तळ गाठलाय। पण आजचे ताजे बाजारभाव नेमकं काय आहेत सकाळी तुम्ही टीव्हीवर बातम्यांना पाहिले असणार, परंतु दुपारी 3 ते 3:30 वाजता सोने स्वस्त झाल्याने परत एकदा दुसऱ्यांदा 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचे या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव तुम्हाला पुढील 2 सेकंदाच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। पण मुख्य प्रश्न असा आहे की गेल्या 3 दिवसापासून सोने का घसरू लागले। आजची जी आता घट झाल्या ती अत्यंत विश्वसनीय आहे, जी 100% खरी आहे। जी एवढी घसरण होईल याची कोणी सुद्धा कल्पना केली नव्हती। जे सोनं विकणारे सोनार आहेत, जे विक्रेते आहेत ते देखील हैराण झाले आहेत, कारण की बजेट काल सादर झालं आणि अर्थसंकल्प सादर झाला आणि एवढा कधी या ठिकाणी फेरबदल होईल असं या ठिकाणी कोणी सुद्धा विचार केला नसेल। मग नेमकं आता तुम्हाला काय करायचं आहे। काही लोकांनी परवा दिवशी जेव्हा सोनं घसरायला सुरुवात झाली होती तर त्यांनी सोनं खरेदी केलं, त्या ठिकाणी आज ते रडू लागले आहेत आणि सोनं आज पण उतरू लागले। पण आता हे कधीपर्यंत असंच या ठिकाणी खाली राहणार का। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या 72 तासामध्ये सोनं 4 वेळा या ठिकाणी खाली उतरल्याचं बघायला मिळालं
अशा स्थितीमध्ये तुम्ही सोनं घ्यायचं की अजून थोडं थांबायचं? दर 2 ते 3 दिवसापूर्वी दर कमी होऊ लागलेत. लोकांनी आता सोनं खरेदी केलं, मग काल पुन्हा ती आता नाराज झाले आहेत. काही लोकांनी या ठिकाणी सकाळी आज खरेदी केलेत, ते आता दुपारी 3:30 नंतर नाराज झालेत, कारण सकाळी आणि त्या ठिकाणी 3:30 वाजता या आजचा 3-4 तासात सोनं 5,500 रुपयांनी घसरलंय. मग तुम्हाला थांबायचं का घाईघाईमध्ये सोनं खरेदी करायचं? तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मग तुम्ही आता योग्य वेळेला कधी सोनं खरेदी करायचं? तुमचा या ठिकाणी फायदा कसा करून घ्यायचं? कारण की ज्यांनी घाई गडबडीत आता त्या ठिकाणी सोनं वर जाईल या भीतीने सोनं या ठिकाणी खरेदी केलं, आता भाव कमी झाल्याने ते चिंतित आहेत. पहा, लय लांबचा विषय नाही. सकाळी सोनं ज्यांनी खरेदी केलं, दुपारी 3:30 नंतर डबलदा जे भाव जाहीर झालेत त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण सुरू झाल्या. मग या घसरणाचा आणखी किती काळ टिकेल? सरकारने बजेटमध्ये सोन्याबद्दल नेमका कोणता नवा नियम लागू केलाय? केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केल्या ज्यामुळे बाजारपेठेत इतका मोठा धमाका झालाय? ही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. सर्वात आधी आता दुपारनंतर म्हणजे सकाळचा भाव तुम्ही पाहिलाय, परंतु 3:30 नंतर आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे दर या ठिकाणी जाणून घेऊया. पण तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी खरेदी कधी करायचं हे तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे. खरेदीची वेळ या ठिकाणी निवडणं हे हुशारकीचं काम आहे, कारण आम्ही जवळपास हजारो तज्ज्ञांशी, वेगवेगळ्या अनुभवी सोनारांना यांची चर्चा करून तुमच्यासाठी गुप्त माहिती या ठिकाणी आणलेली आहे. आजचा जो सोन्याचा भाव आहे उद्या किती असेल, परवा किती असेल, परवा दिवशी घट होईल का, पूर्ण फेब्रुवारी महिना कसा जाईल, भविष्यात ते वाढणार की कमी होणार, याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही आजचा भाव पाहून डोळे आता बंद करून पटकन आता जर खरेदी केला किंवा व्हिडिओ बंद केला आणि समजून नाही घेतलं तर तुमचे 100% नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ फक्त 2 मिनिटे या आता माहितीसाठी नक्की द्या. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही जी तुम्हाला या ठिकाणी आता गुपित माहिती सांगणार आहे, तुम्हाला आधी कोणत्याही टीव्हीवर, मोबाईलवर किंवा या ठिकाणी कुठेही पाहायला मिळणार नाही. ती गुपित माहिती तुम्हाला सांगणार आहे. अनेक जाणकारांशी चर्चा करून, संवाद साधून आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी अंदाज तुम्हाला या ठिकाणी आता मांडत आहोत. आता भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने धावत जाऊन सोन्याची खरेदी करू नका, कारण सकाळी ज्यांनी सोनं घेतले ते आता दुपारी रडू लागलेत. कारण पहिल्यांदाच इतिहासामध्ये त्या ठिकाणी आता दुपारी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होणार आहे. कारण किमतीच अशा त्या ठिकाणी खाली आलेत. इतका मोठा बदल झालाय असे कोणालाही आता वाटलं नव्हतं, पण हे प्रत्यक्षात घडले आहे. मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा, हे अजिबात त्या ठिकाणी आता तुम्ही विसरू नका. म्हणूनच हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत तुम्ही आता बघायचा आहे. सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करत आहोत. आज चांदीचा नेमका भाव किती आहे? चांदी प्रति किलोने सकाळचा तुम्ही बघितला असणार, परंतु दुपारी 3:30 नंतर किती त्या ठिकाणी दराने विकली जात आहे. त्यानंतर लगेचच 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा दर प्रामुख्याने या ठिकाणी काय सांगण्यात आला आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे, या घसरलेल्या भावात तुम्ही खरेदी करावी की अजून थोडं थांबायचं आहे, हे हिताचे ठरेल. आगामी काळात सोन्याच्या किमतीत काय हालचाली राहतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय, हे कारण जर तुम्हाला समजले तर पुन्हा कधीच तुम्हाला सोनं चांदी विकत घेताना किंवा भावाबद्दल विचारण्याची वेळ सुद्धा या ठिकाणी येणार नाही. तुम्ही स्वतःच किमतीचा अंदाज लावू शकाल. ही गुपित माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे. सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार असतात, त्या लक्षात ठेवा. त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज तुम्हाला होणार नाही. त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी, हजारो आता वयस्कर सोनारांशी संवाद साधून काही अंतर्गत गुपित माहिती त्या ठिकाणी गोळा केल्या, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत. आता बघा, अर्थसंकल्प सादर झाला, पण त्याचा परिणाम काय होणार आहे? सोन्याच्या भावावर आजचे ताजे दर काय? सकाळचे दर वेगळे होते. आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे आणि चांदीचे दुपारी 3:30 नंतर दर नवीन काय बदलून आलेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे. अत्यंत एकाग्रतेने आता किमती या ठिकाणी कमी होणार असल्याचे आम्ही 15 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला सांगितलं होतं, पण लोकांना ते पटलं नाही. काही लोकांनी घाईघाईमध्ये त्यावेळी खरेदी केलं, तर काहींनी आता काल थोडा दर कमी झाल्यावर खरेदी केलं.
आज मात्र पुन्हा सकाळी एवढी घसरण झाल्या आणि त्यानंतर कोणी विचार सुद्धा केला नव्हता, दुपारी त्याच्यापेक्षा जास्त खरेदी केल्या, त्यामुळे ते लोक आता रडत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर ही माहिती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. सुरुवातीला चांदीच्या ताज्या दराकडे वळूया, त्यानंतर किमती का कोसळल्या आणि घसरण कधीपर्यंत, किती तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या टिकेल, भाव अजून किती खाली येतील, याची सर्व अत्यंत माहिती महत्त्वाची तुम्हाला या ठिकाणी पाहणार आहोत. चांदीचा आजचा भाव काय आहे, तुम्ही खरोखरच थक्क होणार आहे. चांदीचा दुपारनंतरचा भाव काय बदलला आहे, कारण कालपर्यंत जागतिक बाजारात जी चांदीचा आता त्या ठिकाणी 4-4.25 लाख किलोवर त्या ठिकाणी होती, तर ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाल्या. शेअर मार्केटप्रमाणे चांदीचे एक आता मार्केट असतं ज्याला MCX असं म्हणतात. या MCX मध्ये आता 48 तासापूर्वी जो भाव 4 लाखांच्या आसपास होता, तर ती दुकानं जी आहेत तर ती या ठिकाणी आता प्रचंड प्रमाणात घसरू लागलेत. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल चांदी 293 रुपये होती, त्याआधी चांदी 378 रुपये होती, त्याआधी चांदी 400 रुपये होती आणि 400 रुपये त्यानंतर परवा दिवशी 378 झाली, त्यानंतर 293 झाली. 3 दिवसामध्ये चांदी 117 रुपये प्रति ग्रॅमला कमी झाल्या, हे लक्षात ठेवा, तुम्ही डोक्यात घ्या. त्यामुळे आजचा चांदीचा दर 273 रुपये, म्हणजे कालमध्ये आणि आजमध्ये 20 रुपये प्रति ग्रॅमला या ठिकाणी कमी आहे. आणि किलोला जर पाहायला गेली तर चांदीला 1,37,000 रुपये या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे हा चान्स तुम्ही अजिबात सोडू नका. सोन्याचे रेट जर तुम्ही आता दुपारनंतर जे बदलून आलेत ते जर ऐकले तर आनंदाने तुम्ही नक्की उड्या मारणार आहे, कारण की सोन्यात जो विषय आहे तर तो खूपच वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. सोनं किती रुपयांनी कमी झालंय, सकाळी ज्यांनी सोनं घेतलंय ते दुपारी का रोड लागलेत, कारण सकाळी ज्यांनी घेतले त्यांचा तोटा झालाय. आता ही माहिती इथून पुढे तुम्हाला देतो आहोत. आता सोन्याचे भाव जाणून घेण्याआधी तुम्ही ज्याची वाट पाहात तर ती आता या ठिकाणी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे अचूक दुपारनंतरचे बदलले भाव या ठिकाणी पाहणार आहोत. पण त्याआधी हे ध्यानात घ्या की भाव नेमकं का कमी झाले. आता पूर्णपणे सत्य माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार आहे हे निश्चित या ठिकाणी आता सांगणार आहे. केवळ भाव बघून व्हिडिओ सोडून जाऊ नका. जर तुम्ही घाईघाईमध्ये आत्ताच्या आत्ता या ठिकाणी जर ताजा दर ऐकून आता जर कालच्या लोकांसारखी चुकी करून खरेदी केला तर भविष्यात आता तुम्हाला सोनं खरेदी करताना पायाला त्या ठिकाणी अडचण येणार आहे. सोन्याचे भाव घसरण्याचे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती. तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख जर बघितला तर तुम्हाला दिसेल अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली या ठिकाणी वाढत चालला आहे. डॉलरच्या या मजबूतीमुळेच सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक घसरण झाल्या. जो डॉलर 87-88 रुपयाला पहिला होता तर तो 92-93 रुपयाला आता झाला आहे. म्हणजे या ठिकाणी अमेरिकेचा $1 म्हणजे 92 रुपयाला असतो. लक्षात ठेवा, जेव्हा डॉलर या ठिकाणी वाढतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होणे स्वाभाविक आहे. या उलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचे वास्तव आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमती त्यांचा थेट संबंध असतो, ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. सोन्याच्या भावाचा या ठिकाणी संदर्भ नेहमी आर्थिक घडामोडींशी जोडला आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारनंतर जे 18 कॅरेट सोनं जे आहे तर ते किती रुपयांनी झालंय, तर लक्षात ठेवा. आता या ठिकाणी 30 जानेवारीला दर होता 18 कॅरेटचा 1 लाख त्या ठिकाणी 36,000 रुपये आणि 31 जानेवारीला 18 कॅरेटचा दर झाला 1,30,000 रुपये. त्यानंतर आता जर लक्षात आलं तर आजचा या ठिकाणी 2 फेब्रुवारीला रेट जर बघितला तर या ठिकाणी 1 लाख आता लक्षात आलं का बघा 28,000 रुपये, म्हणजे जवळपास 8 ते 9,000 रुपयांची घसरण तुम्हाला आज झाल्याचं पाहायला मिळतंय. राहिला प्रश्न 22 कॅरेट सोन्याचा. 22 कॅरेटचा सोन्याचा जो आजचा दर आहे तर तो लक्षात ठेवा 1 तोळ्याचा म्हणतोय. तर 1 तोळ्याचा 22 कॅरेटचा दर आहे 1 लाख या ठिकाणी 47,000 रुपये या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे सोन्यात जर विचार केला तर सोनं सुद्धा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 ते 20,000 रुपयांच्या आसपास घसरायला सुरुवात झाल्या. मग आत्ता खरेदी करायचं का थोडं थांबायचं, तर तुम्ही थोडं थांबायला अनुभवी तज्ज्ञांनी सांगितलंय. सोनं थोडं अजून खाली येऊ शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना विचारपूर्वकच करा असं सोनाराने सांगितलंय. तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.